सागर धानोरेची 25 लाखात कमलेश झाडीवालेला सुपारी. पोलिसांनी केली दोघांना अटक. कल्याण भोजनेने दिली सुपारी. जालना शहरातील तरुण सागर धानोरे हत्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अवघ्या 24 तासात उलगडा केला असून या प्रकरणात 2 आरोपींना बेड्या ठोकल्यात. जालना शहरातील रहिवासी कल्याण गणपतराव भोजने याने कमलेश झाडीवाले याला 25 लाखात सुपारी देऊन हत्या केल्याचं समोर आलंय. 21 डिसेंबरच्या पहाटे जालना शहरातील अंबड चौफुली परिसरातील एका हॉस्पिटल समोर सागर धानोरे याचा मृतदेह एका कारमध्ये आढळून आला होता. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरविली. त्यानंतर अवघ्या 24 तासात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी या खुनाचा छडा लावत 2 आरोपींना बेड्या ठोकल्या. जालना शहरातील कमलेश झाडीवाले याला कल्याण भोजने यांनी 25 लाखात सागरचा खून करण्याची सुपारी दिल्याचे पोलीस तपासात समोर आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाडे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस कर्मचारी रामप्रसाद पवरे, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, सागर बाविस्कर, इर्शाद पटेल, संदीप चिंचोले, रमेश काळे, संजय सोनावणे यांनी केली. काल 21 डिसेंबर सकाळी कालावती हॉस्पिटल जवळ रोडवर एका गाडीमध्ये एका मृतदेह पोलिसाला सकाळी सापडला होता. याच्यामध्ये बुलेट इंजरी डोक्यावर होती आणि ते सगळा असा प्रायमाफेसी दिसत क्रिएट केलेला गेलेला होता सीन की सुसाईड असू शकते, कारण त्याच्या हातामध्ये वेपन होता जो खाली पडलेला होता. पण ज्यावेळी त्या मृतदेहाला ओळख पडली, सागर धानोरे या व्यक्ती होता असं ओळख पडली आणि हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर ज्यावेळी चेक केली गेली बॉडी, तर काही 2 स्टॅब मार्क सारखा बॉडीवर दिसले. त्यातून घातपात होण्याची शक्यता असू शकते असा पोलिसाला डाऊट आला आणि आम्ही CCTV आणि सगळा मोबाईल रेकॉर्डिंग आणि सगळी तपास सुरू केली. तर त्यामध्ये एक फुटेजमध्ये एक व्यक्ती परवा रात्री 9 ते 9:30च्या मध्ये गाडीमधून बाहेर जाताना पोलिसाला दिसला आणि त्याच्यावर चौकशी केल्यावर याच्यामध्ये कल्याण गणपतराव भोजने याला अगोदर पोलिसांनी ताब्यामध्ये घेतला आणि त्यांनी गुन्ह्याची पोलिसाला कबुली दिलेली आहे. त्यांनी त्याच्यासोबतच त्याचा एक साथीदार कमलेश झाडीवाले असे या 2 लोकांनी मिळून हा मर्डर केलेला आहे. म्हणून ह्या दोघाला आता पोलिसांनी अटक केलेला आहे. घटना करणारा समक्ष कमलेश झाडीवाले हा होता आणि कल्याण भोजले हा पण या कॉन्स्पिरसीमध्ये सामील होता. या गुन्ह्यामध्ये आता पोलीस कस्टडीसाठी आरोपीला घेऊन जाणार आहे पोलीस. तसेच कॉन्स्पिरसीचे कलम पण आम्ही याच्यामध्ये ऍड करणार आहोत. जी बंदूक भेटली त्यांच्याकडे, ती बंदूक कोणाची आहे? सागरची आहे का आरोपीची? नाही, ते आता या घडीला सांगणं अवघड होईल, पण आरोपीचीच असणार जो शक्यता वाटते की, कारण जे त्यांनी प्री प्लॅन्ड सगळं केलेलं आहे, हे प्री प्लॅन्ड मर्डर आहे. तर वेपनची तयारी त्याची असणारच आहे. हा, याच्यामध्ये प्राइमा फेसी जो आतापर्यंत आहे, काही पैशाचा वाद होता. भोजने कडे काही पैसे होते सागर धानोरेचे, जो तो मागणी करत होता ॲज ऑफ नाव. पण अजून ही क्लिअर होईल पिक्चर. रक्कमचा अजून काही नहीं है. तो ये जो आरोपी पकड़े गए, इसके पहले भी इनका कोई गुन्हे दाखिल है? हाँ, इनका क्रिमिनल रिकॉर्ड है. कमलेश झाड़ीवाले के ऊपर 7 गुने दाखिल है. 2023 में आखिरी गुना है, उसके बाद नहीं है. और उसके भोजने के ऊपर भी 1 गुना रजिस्टर है 2019 में. सर, ये 2 ही है या इनके साथ और भी